भरोसा ठेवणं म्हणजे ते देवाला सुद्धा फसवतो, रामाला फसवलं तुम्ही, आम्ही कोण आहे? म्हणून मी बोललो त्यांना कावळा शिवणार नाही, त्यांना खूप देव त्रास देणार आहे. पोलीस दादा हे सगळं लिहून पाठवा बरं का, सगळं लिहा, त्याच्यामध्ये ऐकावं त्यांना. दिनकर पाटील काय काय बोलले, का बोलले. अरे देवेंद्र फडणवीस साहेब द्या, यांना न्याय द्या, लय पुण्य मिळेल तुम्हाला. दररोज घसा कोरडा करून तुम्ही भाषण करतात आणि किती गागायच्या तुम्ही. तुमच्याबरोबर तुम्ही माझ्याकडे कार्यक्रमाला आले आणि तुम्ही किती गागतात, किती बोलतात, यांच्यासाठी थोडे गागा ना साहेब. आणि द्या 1,35,000 लोकांना न्याय. लागले त्यांचे मतही तुम्हालाच घ्या, पण द्या न्याय. त्या आदिवासी पोरं बसले त्यांनाही न्याय द्या. आम्ही हा देश वाचवावा, लोकशाही वाचावी म्हणून आम्ही काम करतोय साहेब. आणि लोकशाही वाचलीच पाहिजे. तुम्हाला तर विरोधकही नकोय. अहो विरोधकाशिवाय तुम्ही काम करणार नाही. तुम्हाला कळलं पाहिजे ना तुम्ही चुकता कुठं. आता तुमची चुकी त्याच्यासाठी तुम्हाला सांगतोय साहेब मी. करा एवढं करा. आता उपोषण सोडवणार आहे आम्ही, विनंती करणार आहे त्यांना. आणि एकनाथ शिंदे साहेब, अजितदादाचं तर दररोज पेपरला वाचूनच हसू येत आहे. 1800 कोटीची जमीन पर 500 रुपयाच्या स्टॅम्पवर जमीन घेते. दादा म्हणते मला माहितीच नाही. अरे पोर विचारित नाही दादाला कसं काय वाच. हा म्हणून आता ऐकणार ना तुम्ही आमचा, तर ऐका विनंती करतो. आणि आता आचारसंहिता पण लागणार आहे. थंडी आहे, तुमचे खूप हाल होत आहेत. या माझ्या माता भगिनी या सुद्धा एवढ्या परिस्थितीमध्ये इथं बसलेल्या आहेत. माझे बंधू बसलेले आहेत. आपलं खूप यांनी सगळ्यांना रडवलं, सगळ्यांनी तुम्हाला नमन केलं. तरी आमच्या विनंतीला मान द्या. आणि जेव्हाही मिळेल, उद्या मिळालं तरी उद्या महाराज तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ. आम्ही आता बोलू वरती की आम्हाला वेळ द्या महाराजांना, बालाजी पाटलाला. तुमचं नाव? निलेशला पण वसावे ना, निलेशला. तुमचं जो प्रदेशचं काम करतो यांना 5-7, 10-5 लोक काही हरकत नाही. तिला 20 लोक आले तरी मी तो 50 लोकांना आदिवासींना घेऊन गेलो होतो. बस स्वतः नेल ती महाराज करून मी. तसं तुम्हालाही घेऊन जाऊ, वेळ घेऊ आणि मग आपल्याला पुढची दिशा ठरवू.